आजच्या या 45व्या क्लासमध्ये फेदर स्टिचचा 7वा प्रकार करणार आहे आणि त्यासाठी 4 लाईनची आवश्यकता असते. 6 सेंटीमीटर लांबीच्या आणि प्रत्येक लाईनमधील अंतर हे अर्धा सेंटीमीटर असणार आहे. तर बघा याप्रमाणे ह्या 4 लाईन्स ड्रॉ केलेल्या आहे आणि त्याला नंबर दिले आहे. हा 78वा स्टिच आहे क्लासमधील आणि फेदर स्टिचचा 7वा प्रकार आहे. ABCD असे त्या लाईन्सला आपण नाव देऊया. फेदर स्टिचचे हे प्रकार करण्यासाठी दोऱ्याचे 6 पदर घेतलेले आहे आणि 5 नंबरची निडल घेतलेली आहे. पहा ह्याची सुरुवात लाईन ए वरून करायची आहे. इथून निडल वर काढल्यानंतर पुन्हा तिथूनच निडल खाली टाकायची आहे आणि हा लूप तयार होतो तो हातात धरून ठेवायचा आहे. त्यानंतर पॉईंट एच्या तिरप्या लाईनमध्ये म्हणजे तिरकी येईल अशी या प्रमाणात आपल्याला या लूपमधून निडल पुन्हा वर काढायची आहे. बघा याप्रमाणे यानंतर पुन्हा हा थेट तिडका पकडायचा आहे लाईन सी वर याप्रमाणे आणि तिथे निडल टाकायची आहे. खाली निडल टाकायची बघा याप्रमाणे हा स्टिच असतो. त्यानंतर पहा पुन्हा बी लाईनच्या डॉटपासून डी लाईनपर्यंत सरळ रेषेत येईल याप्रमाणे निडल वर काढायची आहे आणि जिथून निडल वर काढली पुन्हा तिथेच निडल खाली टाकायची आहे आणि एक लूप तयार होतो. त्या लूपमधून लाईन सी वर बघा याप्रमाणे निडल काढायची आहे. मी ती तिरपी येते लाईन सी वर तिरक्याप्रमाणे निडल काढायची आहे आणि पुन्हा लाईन बी वर थ्रेड तिरका येईल स्टिच तिरका येईल याप्रमाणे पुन्हा निडल खाली टाकायची आहे. हा पुन्हा एक स्टिच झालेला आहे. तर याप्रमाणे हे स्टिचेस असतात. बघा हा तिरपा स्टिच दिसतो आणि हा सुद्धा तिरका दिसतो. म्हणजे हा प्रत्येक स्टिच हा 3 लाईनमध्ये आलेला आहे. बघा हा 3 लाईनमध्ये आहे. पहा हा स्टिच झाल्यानंतर आपल्याला आता प्रश्न पडेल की निडल आता कुठून वर काढायची आणि कुठे स्टिच घ्यायचा आहे. तर बघा आता हा जो पॉईंट आहे त्याच्या सरळ रेषेत बघा हा जो पॉईंट आहे त्या सरळ रेषेत निडल आपल्याला वर काढायची आहे. म्हणजे चैन स्टिचचे जो लूप आहे तो इथे आपल्याला तयार करायचा आहे. बघा याप्रमाणे निडल वर काढायची आहे. निडल थ्रेड हातात पकडायचा आहे आणि पुन्हा जिथून निडल वर काढली तिथेच खाली टाकायची आहे निडल याप्रमाणे आणि हा लूप तयार होतो. तर बघा ह्या लूपमधून बरोबर तिरक्या लाईनमध्ये आपल्याला आणि आधीच्या स्टिचच्या एंडला निडल वर काढायचे आहे. बघा याप्रमाणे ह्या लूपमधून ही स्टिच तयार झालेला चेन स्टिचसारखा एक स्टिच तयार झालेला आहे आणि पुन्हा आपल्याला त्याला बरोबर तिरका पकडायचा आहे आणि लाईन सी वर निडल खाली टाकायची आहे. बघा याप्रमाणे तिरक्या लाईनमध्ये निडल खाली टाकायची आहे. तर पहा पुन्हा एकदा निडलवर कुठे काढायची तर हा जो पॉईंट आहे त्याच्याबरोबर सरळ रेषेत तिसऱ्या लाईनवर आपल्याला निडलवर काढायची आहे. तर डी रेषेवर बघा जो पॉईंट केलेला आहे या सरळ रेषेमध्ये तिथून आपल्याला निडलवर काढायची आहे. तर याप्रमाणे निडलवर काढायची असते आणि तिथे पुन्हा एक लूप तयार करून घ्यायचा आहे. तर पहा याप्रमाणे लूप तयार होतो आणि या लूपमधून निडलवर काढायचे आहे. बघा याप्रमाणे निडलवर काढली आहे आणि पुन्हा तोच थ्रेड तिरका येईल याप्रमाणे पकडायचा आहे. म्हणजे लाईन बी वर निडल खाली टाकायची आहे. तर याप्रमाणे हा तिरका स्टिच बनतो. तर याप्रमाणे हे स्टिचेस तयार करून घ्यायचे आहे. तुम्हाला आता हे स्पीडने दाखव. तर बघा इथे आपल्याला ड्रॉ केलेल्या लाईन्स संपलेल्या आहेत आणि आता हा शेवटचा स्टिच घेत आहे. बघा एक लूप तयार करून घ्यायचा आहे आणि त्यातून निडलवर काढल्यानंतर तिरक्या लाईनमध्ये निडल पुढच्या लाईनमध्ये टाकायची आहे. इथे लाईन संपलेला आहे आणि स्टिच करायचं संपलेलं आहे. तर निडल खाली टाकल्यानंतर गाठ मारून घ्यायची आहे. तर बघा याप्रमाणे हा 7वा नंबरचा चैन फेदर स्टिच आहे. हा
हा स्टिच तयार आपला करून झालेला आहे. तर आता पाहूया फेदर स्टिचचा 8वा प्रकार. फेदर स्टिचचा 8वा प्रकार करण्यासाठी 2 लाईन आवश्यक असतात. याप्रमाणे या लाईन्स ड्रॉ केलेल्या आहे. ह्या क्लासमधील हा 69वा स्टिच. तर पहा याप्रमाणे फेदर स्टिचचा 8वा प्रकार आहे. हा क्लोज फेदर स्टिच आहे. याचा व्हिडिओ स्किप झाला त्यामुळे मी तुम्हाला बाजूला पुन्हा स्टिच करून दाखवते. तर बघा ह्या स्टिचसाठी ह्या 2 लाईन्स लागतात. तर या दोन्ही लाईनपैकी कुठल्याही एका लाईनवर निडल वर काढायची आहे आणि त्यानंतर बरोबर सरळ रेषेत पुन्हा दुसऱ्या लाईनवर बघा याप्रमाणे सरळ रेषेत निडल खाली टाकायचे आहे. आणि आता निडल खाली टाकलेल्या पॉईंटपासून बरोबर तिरपा येईल याप्रमाणे आपल्याला निडल वर काढायचे आहे. हा तिरकी येईल याप्रमाणे निडल वर काढायची आहे. बघा म्हणजे हा तिरपा स्टिच दिसतो बघा. तर पहा आणि नंतर असा हा तिरका थ्रेड ठेवून घ्यायचा आहे आणि बरोबर जिथे तो त्या लाईनवर बघा याप्रमाणे तिरका थ्रेड येतो त्याप्रमाणे आपल्याला निडल वर काढायची आहे. बघा याप्रमाणे म्हणजे आधीच्या पॉईंटपासून तिरक्या लाईनमध्ये आपल्याला निडल वर काढायची म्हणजे याप्रमाणे हा ट्रायंगल तयार होतो. तर पहा हा डॉट आणि हा डॉट त्याच्यामध्ये हा डॉट आलेला आहे. तर आता या बघा हा डॉटच्या बरोबर तिरप्या लाईनमध्ये डॉट घ्यायचा आहे. बघा असा हा तिरप्या लाईनमध्ये डॉट घ्यायचा आहे आणि बघा ह्या लाईनवर पुन्हा या डॉटच्या बरोबर तिरप्या लाईनमध्ये डॉट घ्यायचा म्हणजे या प्रकारे हा ट्रायंगल तयार होतो बघा. म्हणजे ह्या दोन्ही डॉटमध्ये तो एक डॉट येतो. तर पण पुन्हा पहा यापासून एक तिरका डॉट घ्यायचा आहे बघा या प्रमाणात. पुन्हा तिरक्या लाईनमध्ये डॉट घ्यायचा आहे म्हणजे याप्रमाणे हा एक ट्रायंगल तयार होतो. तर याप्रमाणे आपल्याला हे डॉट्स घ्यायचे आहेत तिरक्या लाईनमध्ये आणि स्टिचेस करायचे आहेत बघा. तर पहा आता इथे निडल खाली टाकायचे आहे आणि जो डॉट घेतलेला आहे तिथे निडल वर काढायचे आहे. तर बघा याप्रमाणे पुन्हा हा एक ट्रायंगल तयार झालेला आहे. पुन्हा आता या दुसऱ्या लाईनवर या डॉटवर निडल खाली टाकायचे आहे. आता ह्या त्याच्या अपोजिट लाईनवर त्याच्या दुसऱ्या अपोजिट लाईनवर पुन्हा आधीच्या पॉईंटपासून निडल खाली टाकायची आहे आणि नंतरच्या पॉईंटवर वर काढायचे आहे. तर याप्रमाणे आपल्याला हा स्टिच करायचा आहे. आता हा तुम्हाला स्पीडने दाखवते. क्रिएटिव्ह बॉर्डरसाठी या स्टिचचा यूज करू शकतात. हा बॉर्डर लाईन स्टिच आहे. तर पहा पुन्हा इथे निडल खाली टाकायची आहे, निडल वर काढायची आणि आता इथे खाली पॉईंट राहिलेले नाही आहे. तर आता हा थ्रेड सरळ आला पाहिजे या दृष्टीने बघा. तर आपल्याला त्या आधीच्या पॉईंटच्या सरळ रेषेत निडल वर काढायची आहे, इथे खाली टाकायची आहे आणि याच्या सरळ रेषेत निडल वर काढायची. आपल्याला इथे शेवट करायचा आहे आणि या स्टिचच्या बाहेर निडल खाली टाकायची आणि गाठ मारून घ्यायची आहे. तर याप्रमाणे आपला हा क्लोज फेदर स्टिच असतो. तर पहा क्लास 43, 44 आणि 45मध्ये एकूण फेदर स्टिचेसचे 8 प्रकार शिकून झालेले आहेत आपले. तर तुम्हीही हे फेदर स्टिचचे 8 प्रकार शिकून घ्या आणि त्याचा उपयोग करून पहा म्हणजे तुम्हाला नक्की आवडेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, आवश्यक असल्यास शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तर पुढील क्लास 46मध्ये पाहूया आपण डेकोरेटिव्ह फेदर स्टिच म्हणजे ह्या फेदर स्टिचचा उपयोग आपण कसा करू शकतो ते पाहूया. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर भेटूया पुढील क्लास 46मध्ये. धन्यवाद.